आणि 5च्या बुलेटिनमधल्या 5 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। दिल्लीतून एक महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे बिहारमध्ये सत्ता पालट होण्याची शक्यता आहे। नितीश कुमार हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देणार आहेत। तर माया युनाते आणि रामराव वडकुतेंना राज्यसभेची भाजपकडून लॉटरी कशी लागली याबाबत संजय तिवारी हे आपल्याला अधिक अपडेट्स देणार आहेत। राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। शरद पवारांवर शेवटी अंतिम निर्णय झालेला आहे। शरद पवारांचं नाव ठरतंय अशी ही माहिती समोर येते। सागर कुलकर्णी यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तर ठाकरे गट मनसेमधील नाराजीवर पडदा पडलेला आहे। जी नॉर्थमध्ये प्रभाग समितीचं अध्यक्षपद 2 वर्ष मनसेला मिळणार आहे आणि या मुद्द्यावरून आता मनसेची नाराजी दूर झाल्याचं समजतंय। अक्षय कुडकेलवार यांच्याकडून आपण अधिक अपडेट्स घेणार आहोत। तर नांदेडमधून पैनगंगा रेतीची तस्करी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। नेमकी कारवाई काय त्याबाबत योगेश लाटकर आपल्यासोबत असणार आहेत। आपण सुरुवात करूयात बिहारच्या बातमीनं। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। खरं तर त्यांचे पुत्र निशांत कुमार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। त्यांचं नावही चर्चेत होतं, पण अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर पुत्राऐवजी नितीश कुमार हेच स्वतः राज्यसभेचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय। तर त्यांचे पुत्र निशांत कुमार यांना बिहारच्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांची वर्णी लावली जाणार असल्याचं समजतंय आणि नितीश कुमारांच्या जागी भाजपचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याची माहितीही समोर येते। जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा हे भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असून भाजपचा निरोप घेऊन आज सकाळी दिल्लीहून ते पाटण्यात दाखल झाले आणि त्यानंतर या घडामोडींना वेग आलेला आहे। याच संदर्भात आपण रामराजे शिंदेंकडे जाऊयात, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। रामराजे, अचानक असं काय घडलं की नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आणि कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरलेत या निर्णय प्रक्रियेत? बिलकुल विनोद, कारण हाच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे की असं काय घडलंय। जे नितीश कुमार नेहमी घराणेशाहीच्या विरोधामध्ये होते, नेपोटिझमच्या विरोधामध्ये होते आणि एकंदरीत लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणामध्ये सुद्धा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये द्वंद्व हेच चाललं होतं की घराणेशाही। नितीश कुमार वारंवार म्हणायचे की आपल्यामध्ये घराणेशाही नाही आणि त्यामुळे मुलाला राजकारणापासून दूर ठेवलं होतं। सक्रिय राजकारणामध्ये ते कधीच आले नव्हते, परंतु आता अशा टप्प्यावर की जिथं मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत, मुलगा जो आहे तो सक्रिय राजकारणामध्ये नाहीये आणि अचानक हा फेरबदल केला जातोय, म्हणजे की पुढच्या कोणत्या गोष्टीची नांदी आहे का हे पाहावं लागणार आहे। पहिला मुद्दा म्हणजे की निवडणुका नोव्हेंबरमध्ये झाल्या, 6 महिने जेमतेम होत आहेत आणि लगोलग बदल केला जात आहेत, म्हणजेच की यापूर्वीच भाजप सोबत काही निश्चित झालं होतं का, हा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा की पक्ष चालवण्यासाठी त्याचबरोबर वारंवार चर्चा ज्या आहेत त्या होतात, म्हणजे की नितीश कुमार यांची तब्येत ठीक नाही, त्यांना प्रतिभ्रंश होतोय, त्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं जाईल आणि पक्ष चालवण्याची कमान जी आहे आता त्यांच्या मुलाच्या हातामध्ये दिली जाईल आणि त्या दृष्टीनं हे पावलं टाकले गेलेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे। 1 मार्च ला सुद्धा म्हणजेच की नितीश कुमार यांचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी त्यांचे सुपुत्र भेटले होते निशांत कुमार आणि आरती केली होती, त्याच्यासोबत मिठाई त्यांना खाऊ घातली होती आणि फोटो सेशन सुद्धा झालं होतं, परंतु तोपर्यंत माहित नव्हतं की निशांत जे आहे ते सक्रिय राजकारणामध्ये येतील आणि अचानक आता ही बातमी पुढे आलेली आहे। आणि 2 आता या पुढे महत्वाचे मुद्दे असतील। एक, बिहारच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री आता भाजपचा होईल असं सांगितलं जात आहे, कारण आता 24 तासच उरले, त्यामुळे कळेल की नेमकं उद्या अर्ज कोण दाखल करते, नितीश कुमार राज्यसभेचा अर्ज दाखल करतात का त्यांचा मुलगा दाखल करतोय, त्यावरून हे स्पष्ट होणार आहे। परंतु मुख्यमंत्री जो आहे, जर निशांतला उपमुख्यमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री पद जे जाणार आहे ते भाजपकडे जाणार आहे, म्हणजेच की भाजपच्या ताब्यामध्ये आता एक राज्य असणार आहे। दुसरा मुद्दा, जर नितीश कुमार यांना जर राज्यसभेमध्ये जर पाठवलं तर त्यांच्याकडे कोणता रोल दिला जाणार आहे, कारण चर्चा ही पण चालली होती की त्यांना काहीतरी महत्वाचा रोल दिला जाऊ शकतो, राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा प्रकारचा सुद्धा रोल दिला जाऊ शकतो किंवा महत्वाचं मंत्रीपद सुद्धा दिलं जाऊ शकतं। त्यामुळे नेमकं नितीश कुमार यांच्या वाट्याला काय देण्यात येणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे। आणि दुसरं म्हणजेच की पक्ष मग आता पूर्णपणे मुलाच्या हातामध्ये दिला जाईल काही सुद्धा पाहावं लागणार आहे आणि याचं कोलीत जे आहे ते विरोधकांना नक्कीच मिळणार आहे, कारण घराणेशाहीच्या विरोधामध्ये असलेले नितीश कुमार आता आपल्याच मुलाला पुढे करतायत की जे आतापर्यंत राजकारणामध्ये सक्रिय नव्हते, कधीच नितीश कुमार यांच्यासोबत ते दिसले नाहीत, कधी पक्षामध्ये हस्तक्षेप केला नाही, कधी सरकारमध्ये हस्तक्षेप करू दिला नाही आणि अचानक त्यांच्या मुलाला पुढे केलं जातंय, हा सुद्धा सवाल आहे। अगदी धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्स बद्दल। आता नेमक्या काय राजकीय गणित या मागे आहेत ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि आता बातमी राज्यातून आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव अखेर निश्चित झालंय। शरद पवार उद्या अर्ज दाखल करणार आहेत। शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आलाय। दिल्लीतून आणि राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या नावाला अखेर
ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. काँग्रेस हायकमांडनं शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय आपल्या राज्यातल्या नेत्यांनाही कळवलेला आहे. खरगेंनी शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या अनेक नेत्यांनी दिल्लीशी संपर्क केला. उद्धव साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी भूमिका मांडली आणि आमच्याशी सुद्धा प्रदेशाध्यक्षाशी सकाळी सुप्रियाताई सुळे पण बोलल्या दुपारला. आणि यामधून एक आपल्या राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब हे सर्वेसर्व आहेत. पवारसाहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाडणारे आहोत. तो धर्म आम्ही पाडून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबूतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानाला, येणाऱ्या सगळ्या गोष्टीला, ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. म्हणून आमच्या हायकमांडनी कदाचित पवारसाहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असं आमचं मत झालेलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट करत महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचं सांगितलं. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागत केले. काय म्हणाले पहा संजय राऊत. काँग्रेसनं महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी एक आहे आणि एकत्रच राहील, जय महाराष्ट्र अशा शब्दात त्यांनी या भूमिकेचं स्वागत केलंय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, खरं तर काँग्रेस या मुद्द्यावर पहिल्यापासूनच आग्रही होती की शरद पवारांचं जर नाव समोर येत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. काँग्रेसचा प्रश्न होता शिवसेनेचा. काँग्रेसनं आता अधिकृतरित्या सांगितलेलं आहे की शरद पवारांचं नाव घोषित करण्यात येणार आहे, पण अजूनही महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. शिवसेनेची भूमिका काय, जरी संजय राऊतांचं काही ट्विट असलं तरी सुद्धा? स्पष्ट आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार हे राहतील आणि अर्थात उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा लागेल. कारण की उद्धव ठाकरेंची भलेही इच्छा असून उद्धव ठाकरेंकडे अंकगणित नाही या, भलेही त्यांनी उमेदवार दिला तर काँग्रेसने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जी भूमिका आहे त्याची व्हॅल्युएशन, त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती संपवून टाकलेली. कारण की काँग्रेसने आता स्पष्ट केलेलं आहे की शरद पवार हे जर उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा आहे. स्पष्ट आहे की शरद पवार हे उद्या अर्ज दाखल करतायत आणि महाविकास आघाडीचे ते एकमेव उमेदवार असतील. जे अंकगणित आहे त्यानुसार महाविकास आघाडीचा एकच राज्यसभेचा उमेदवार विजयी होईल. त्यात सरप्लस काही मतं असतील तेही देखील शरद पवारांकडे पदरात पडतील. मग उर्वरित भाजपने सुद्धा आज जे जाहीर केलेली नावं आहेत ते 4च केलेली आहेत. तसंच एकनाथ शिंदेंचं सुद्धा काही क्षणातच पुढचं नाव जाहीर केलं जातं आहे. राहुल शेवाळेंचं नाव जवळपास स्पष्ट होईल असं सांगितलं जातं आणि पार्थ पवार यांचं नाव यापूर्वीच जाहीर झालेलं आहे. त्यामुळे सगळे काही उमेदवार जे आहेत ते उद्या दुपारी 3 वाजायच्या आत अर्ज दाखल करतायत. विधानभवनाच्या मधल्या निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज दाखल होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांचं नाव असल्यामुळे अर्थात ही निवडणूक महाविकास आघाडीकडनं एकच उमेदवार असल्यामुळे बिनविरोधसुद्धा होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. मग मुद्दा उपस्थित राहतो की पवार कुटुंबियांमध्ये मात्र उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण की एका बाजूला शरद पवार परत राज्यसभेवर जात आहेत आणि दुसरीकडे पार्थ पवार हे देखील अजित पवारांच्या एनसीपीच्या वतीने राज्यसभेला जात आहेत. एकेकाळी आपणास माहीत आहे की ज्यावेळेस 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण होतं त्यावेळेस पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याचा मुद्दा आला आणि त्यावेळेस शरद पवारांनी मात्र वेगळी भूमिका घेतली होती आणि पवारांच्या पवारांच्या नातूचं आगमन पवारांनीच विरोध केल्याचं समोर आलं होतं. आज मात्र राजकीय परिस्थिती बदललेली आहे. वेगवेगळ्या पक्षातून हे दोन्ही एकमेकांना कदाचित विरोध करणारे त्यावेळेसचे नेते, 2 पवार कुटुंबीय हे एकत्रच उद्या अर्ज दाखल करताना दिसून येतील. आणि मुद्दा राहतो तो आदित्य ठाकरेंचा. तर आदित्य ठाकरे यांनी या गोष्टीतून एक गोष्ट पदरात पाडली गेली असं म्हटलं जातं विनोद, की आज जयंत पाटील यांना स्पष्ट खुलासा करावा लागला की विलिनीकरणची चर्चा थांबलेली आहे, विलिनीकरण आता होणार नाही आहे. कदाचित उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला हेच हवं होतं. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचा नेता उघड पद्धतीने या संदर्भात भाष्य करणं गरजेचं होतं, की कारण की त्यांच्या केडरला असं वाटत होतं की कदाचित शरद पवार हे महाविकास आघाडीच्या तिकिटावर जिंकून येतील आणि भविष्यामध्ये जाणार नाहीत अशी शाश्वती काय आहे. तर आज सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर जयंत पाटलांना हे सांगण्याची वेळ आणली की विलिनीकरणाची चर्चा थांबलेली आहे आणि विलिनीकरण आता यापुढे शक्य नाही आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे, कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरेंना जे हवं आहे ते साध्यही सुद्धा करून घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना पदरात पुढच्या कालावधीमध्ये मे महिन्यामध्ये जी काही राज्यातल्या विधान परिषदेच्या रिक्त जागा होत आहेत, त्यांचा कार्यकाळ संपतोय, त्यामध्ये सुद्धा कदाचित रिपीट केलं जाईल. हाती मात्र काँग्रेसच्या भोपळा येण्याची शक्यता आहे, कारण की दोन्ही बार्गेनिंग करण्यामध्ये प्रादेशिक पक्ष हे वरचढ ठरले आणि थेट दिल्लीशी बोलत आहेत. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या पदरात काहीच फारसं काही मूल्य आहे असं दिसून येत नाही. अगदी सागर, आमच्यासोबत असाच एक मोठी बातमी येते ती म्हणजे राज्यसभेसाठी उद्या पार्थ पवार अर्ज दाखल करणार आहेत. अर्थात उद्याच दाखल करावा लागणार आहे, कारण उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. पार्थ पवारांची अधिकृत घोषणा सुद्धा झालेली आहे आणि उद्या ते आपला अर्ज दाखल करतायत. पुन्हा एकदा सागरकडे जाऊयात. सागर, उद्या पार्थ पवार अर्ज दाखल करतायत, शरद पवार अर्ज दाखल करतायत. मगाशी तू म्हटल्याप्रमाणे पवार कुटुंबातले 2 जण खासदार होणार आहेत. शक्य आहे का? कारण आता पवारांची उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे 8वा उमेदवार भाजप उभा करण्याची शक्यता कमी आहे असं बोललं जात होतं. तरी सुद्धा भाजप आणखीन एखादा उमेदवार उतरवू शकतो का? विरोध अर्ज दाखल करताना असा एक अंदाज असतो, वर्तवला जातो की कुठलाही अर्ज हा एक डमी उमेदवार अतिरिक्त दिला जातो, कारण की एखाद्या अर्जामध्ये कुठे चूक पडली तर एखादा अर्ज बाद झाला तर कुठलीही समस्या तयार होऊ नये यामुळे, किंवा एकाच व्यक्तीचा 2 अर्ज दाखल केले जातात, अशा स्वरूपाचं काही होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी आज जी काही महायुतीच्या नेत्यांची अनेकांशी बोलल्यानंतर जवळपास दिसून येत होतं की शरद पवारांचं नाव स्पष्ट झालं आणि त्यानंतरच भाजपाने अधिकृतरित्या राष्ट्रीय त्यांच्या प्रदेश पातळीवर जी काही नावं काढली गेली त्यामध्ये 4च नावं अधिकृतरित्या जाहीर केलेली आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप 5वा उमेदवार देण्याची शक्यता फार कमी आहे. अर्थात टेक्निकल गोष्ट म्हणून उद्या एखादा अर्ज अतिरिक्त भरला जाऊ शकतो, पण ज्या दिवशी अर्ज माघार घ्यायचा असतो त्या दिवशी ती प्रोसेसचा भाग म्हणून अर्ज मागे घेतला जाईल. शक्यतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचाच कल असल्याचं दिसून येतं. अगदी सत्ताधाऱ्यांचाही बिनविरोध निवडणूक करण्याकडे कल आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी आहे भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांसंदर्भातली. भाजपनं सुद्धा आपल्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. भाजपनं 4 उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये भाजपनं अपेक्षेप्रमाणेच पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. तावडे यांच्यासह रामदास आठवले, माया युनाते आणि रामराव वडकुते यांनाही पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रीतम मुंडे, धैर्यशील पाटील, भारती पवार, रणजितसिंह नाईक निंबाळकर अशा सगळ्या दिग्गजांना बाजूला सारत माया युनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची घोषणा भाजपनं केली आणि नेहमीप्रमाणे यावेळी भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. तर उर्वरित 2 जागी भाजपने नागपूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका माया युनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला आहे. माया युनाते यांनी NDTV मराठीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली उमेदवारी मिळाल्यानंतर आपण पाहूयात. राज्यसभेच्या जागांसाठी भाजपची आज पहिली यादी आली आहे महाराष्ट्राची, आणि त्यामध्ये एका आदिवासी चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. तो आदिवासी चेहरा म्हणजे आपण इथे पाहतोय, माझ्यासोबत आहेत मायाताई युनाते. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. मायाताई, सगळ्यात आधी म्हणजे NDTV मराठीतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. वाटलं होतं की थेट राज्यसभा मिळेल? कधी मनाधान्यात होतच नाही. काल मी माझ्या परिवारासोबत होळी सण साजरा करीत होती. अचानक 4:30 वाजताच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोन आला आणि फोन आल्याबरोबर ते बोलले की मायाताई, तुम्हाला आम्ही राज्यसभेत पाठवत आहे, तुम्ही आपले कागदपत्र तयार करून ठेवा. एकदम अचानक इतका मोठा धक्का बसला की मला ते म्हणजे ते काय सांगू, आता माझ्या डोळ्यातून अश्रू निघू लागले की मी कधी विचारही नव्हता केला आणि इतका मोठी जबाबदारी मला दिलं. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत आहेत. संजय, माया युनाते यांची निवड करण्याची राजकीय कारणं काय सांगितली जात आहेत, आणि दुसरं म्हणजे रामराव वडकुते. या रामराव वडकुतेंना यापूर्वी राष्ट्रवादी एकसंध असताना त्यांना विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या वतीनं पाठवण्यात आलेलं होतं. वडकुतेंनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेचच उमेदवारी भाजपकडनं मिळवली. काय अशी जादू वडकुतेंनी केली आहे? विनोद
सर, आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने अत्यंत कुशल रीतीनं सामाजिक समीकरण या 4 उमेदवारांच्या माध्यमातून साधलेलं आहे. आपल्याला माहिती आहे रामदास आठवले रिपब्लिकन पक्षातून येतात आणि NDAचा तो एक घटक पक्ष आहे. त्यांच्या माध्यमातून शेड्यूल कास्ट, विनोद तावडे यांच्या माध्यमातून मराठा, मायाताई युनाते यांच्या माध्यमातून महिला मतदार आणि शेड्यूल ट्राईब, त्याचप्रमाणे रामराव वडकुते यांच्या माध्यमातून नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे भटक्या जाती, असा सगळा सामाजिक समीकरण साधलेला आहे भारतीय जनता पक्षाने. पण त्याच वेळेला एक मोठा संदेश दिलेला आहे आणि तो संदेश धक्कातंत्राचा आहे. जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण ऐकत होतो, मायाताई युनाते सांगत होत्या की त्या होळीमध्ये व्यस्त होत्या, त्यांना अचानक मुख्यमंत्र्यांचा फोन आला. तर हा धक्कातंत्र जो आहे तो फक्त मतदारांसाठी नाही आहे किंवा मीडियासाठी नाही आहे, तर तो त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहे. आणि यातून पक्षाला हेच दाखवून द्यायचं आहे की जे पक्षाचे अगदी सामान्य पार्श्वभूमीतून येणारे पण मनमोकळेपणाने पक्षाचं काम करणारे, पक्षाशी एकनिष्ठ राहणारे, पक्षाने काही दिलं तर ठीक, नाही दिलं तर ठीक आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क ठेवणारे असे हे उमेदवार आहेत. मायाताईंच्या जर बद्दल बोलू आहेत तर मायातींच्या माध्यमातून साधारण महिला उमेदवाराला निवडण्यात आलेला आहे. त्याशिवाय त्यांनी आदिवासी याच्यासाठी, समाजासाठी पक्षाच्या आदिवासी मोर्चातून काम केलेलं आहे. त्याच वेळेला नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स त्याच्या माध्यमातून त्यांनी सदस्य म्हणून, राज्यमंत्र्यांचा त्यांना दर्जा होता, दिल्लीला त्या होत्या, तिथेही त्यांनी दिल्ली स्तरावरती काम केलेलं आहे. आपण हे बघितलं पाहिजे की याशिवाय आणखी एक नाव होतं पुसद, म्हणजे यवतमाळ येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर आरती फुफाटे यांचं. त्या आदिवासी समाजाचे आहेत, MBBS MD म्हणजे उच्च शिक्षित आहेत, पण वयाने कमी आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या. पण त्याच्या तुलनेमध्ये मायाताईंचं पारडं भारी पडलं, त्यांचा अनुभव भारी पडला. आणि मुख्य म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती संबंध आहेत आणि गेली कित्येक वर्ष त्या नगरसेविका आहेत, नागपूरच्या महापौर राहिलेल्या आहेत आणि पक्षाने उमेदवारी दिली काय न दिली काय त्यांनी कधी नाराजी दाखवली नाही, पक्षाविरुद्ध कुठेही बयानबाजी केलेली नाही आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूला पडलेल्या आहेत. बरोबर आहे संजय. या अपडेट्स बद्दल धन्यवाद. आपण बघतोय की माया युनाते आणि रामराव वडकुते यांनी अखेर उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलेलं आहे आणि दिग्गजांची नावं चर्चेत असताना त्यांनी ही उमेदवारी मिळवली आहे. पुढची बातमी आहे मनसे आणि ठाकरे गटाच्या वादासंदर्भातली. मनसे आणि ठाकरे गटाच्या वादावर आता अखेर पडदा पडलाय. शिवतीर्थवर झालेल्या बैठकीनंतर मनसे आणि शिवसेना नेत्यांनी एकमत त्यांचं झालंय. स्वीकृत नगरसेवक पदाच्या बदल्यात मनसेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार दादरच्या G नॉर्थच्या सेना मनसेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भागात मनसेचा 2 वर्षांसाठी प्रभाग समिती अध्यक्ष असणार आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे. आम्ही प्रभाग समिती निवडणुका एकत्र लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. प्रभाग समितीच्या संदर्भातली चर्चा झाली. प्रभाग समितीचं कशा पद्धतीने अध्यक्षपद कोणी कुठल्या वर्षी घ्यायचं, काय घ्यायचं याच्या संदर्भातली विस्तृत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि एकमताने आम्ही तो निर्णय घेतला. मला वाटतं अशी कुठली भूमिका आत्तापर्यंत आम्ही जाहीर केली नव्हती. माध्यमांमध्ये मी त्या बातम्या बघितल्या, पण वरुणजी आल्यानंतर आमची संपूर्णपणे चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही एकत्रितपणे या प्रभाग समितीच्या निवडणुका लढवू. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षय, अशी एक चर्चा आहे की स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे मनसे नाराज होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवक पदाबाबत उद्धव ठाकरेंकडे विचारणा केली होती, त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. आणि ज्यावेळेला प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाबाबतच्या निवडीबद्दल जेव्हा उद्धव ठाकरेंकडनं निरोप आला तेव्हा राज ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. 2 भावांमध्ये थोडासा तणाव निर्माण झालाय का? एकूणच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची सगळ्यात पहिल्यापासून हीच भूमिका होती की शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जे 3 नगरसेवक पद येत आहेत, या 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला द्यावं, जेणेकरून जागा वाटपाच्या संदर्भात झालेला जो दुजाभाव होता किंवा जो अनुशेष मागे राहिला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो भरून निघेल. मात्र तसं होताना दिसलं नाही. उद्धव ठाकरे यांनी 3ही जागावरती आपला दावा केला आणि 3ही स्वीकृत नगरसेवक पद स्वतःच्या पदरी पाडले. यानंतर
दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काहींचा मिठाचा खडा पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजचा दिवस उगवला. आज आपण बघतोय की सकाळपासून अशा चर्चा होत्या की या प्रभाग समित्यांच्या निवडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ भूमिका घेणार. अर्थात कुठतरी ठाकरेंच्या शिवसेनेवरती दबाव तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन अवलंबला होता. यानंतर वरुण सरदेसाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 6ही नगरसेवकांना, यशवंत किल्लेदार जे गटनेते आहे यांना 2 वर्ष, तर उर्वरित सर्व नगरसेवकांना प्रत्येक वर्षी एक करत 1 वर्ष अशा पद्धतीचं प्रभाग समिती अध्यक्षपद देण्यात येणार आहे. यामध्ये दादर मुख्य म्हणजे दादर भागात जी नॉर्थ जे आहे या जी नॉर्थचं प्रभाग समिती अध्यक्षपद पहिलं आणि 5वं यशवंत किल्लेदार यांना मिळेल. एफ साऊथचं अध्यक्षपद हे 1 वर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असेल. पी ईस्ट आणि पी वेस्ट या 2 वॉर्डचं देखील, या 2 वॉर्ड विभागाचं देखील अध्यक्षपद 1 वर्ष मनसेला मिळेल. आणि यासोबतच एस आणि टी या 2 विभागाचं देखील 1 वर्ष विभागाध्यक्ष म्हणजे समिती प्रभाग समिती पद हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहे. मात्र आता ते मिळू शकणार नाही. आता फक्त यशवंत किल्लेदार यांचं पहिलं वर्ष, मग उर्वरित जे असेल एफ साऊथचे दुसऱ्या वर्षी एफ साऊथची प्रभाग समिती मनसेकडे जाईल, त्यानंतर पी ईस्टची जाईल, नंतर पी वेस्टची जाईल. म्हणजे एकूणच स्वीकृत नगरसेवक पदावरून जी नाराजी होती ती नाराजी आता प्रभाग समितीचं अध्यक्षपद देऊन दूर केलेली आणि 2 ठाकरे बंधूंमधलं वितुष्ट किंवा 2 ठाकरेंमधूनमधली नाराजी थोडीशी दूर करण्यात यश मिळालेलं आहे. धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे नांदेडवरून. नांदेडच्या माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीतून रेतीची तस्करी वाढल्यानं प्रशासनाला अखेर जाग आली आहे. महसूल प्रशासनानं सुट्टीच्या दिवशी धाडी टाकत या रेती माफियांवर कारवाई केली आहे. या कारवाईत रेती माफियांचे तराफे मोठ्या प्रमाणात जाळण्यात आले आहेत. दुर्गम भागात जाऊन प्रशासनानं प्रथमच ही कारवाई केली आहे. यापुढे संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही प्रशासनानं दिला. योगेश लाटकर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत. योगेश, दुर्गम भागात ही कारवाई केल्याचं बोललं जाते, हा कोणता भाग आहे की ज्या भागात प्रशासनाला पोहोचणं सुद्धा अवघड झालं होतं की आणखी काही वेगळी कारणं होती? निश्चितपणे पैनगंगा नदी जी आहे ती नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरती आहे आणि पैनगंगा नदीच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये अनेक हिंस्त्र पशु देखील आहेत आणि त्यामुळं इंटेरियरमध्ये जाऊन कारवाई करताना नेहमी अडचण यायची. परंतु हे जे रेती तस्कर आहेत ते यवतमाळच्या बाजूने आणि काही नांदेडच्या बाजूने अशा पद्धतीने या नदीला पोखरण्याचं काम करत होते. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी याबाबत चर्चा केली आणि त्यांनी खास करून सुट्टीच्या दिवशी या कारवाईचं नियोजन केलं. कारण हे जे रेती तस्कर आहेत ते प्रशासन सुट्टीवर असताना मोठ्या प्रमाणात उत्खनन करतात असं एकूण चित्र पाहायला मिळालं. कारण त्या दिवशी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सुट्टीवर असल्यामुळे कारवाई करणार नाहीत आणि आपण बिनदिक्कतपणे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस विशेषतः धरून मोठ्या प्रमाणात उत्खनन करायचं. म्हणजे पुढचे 2-3 दिवस उत्खनन करता जरी नाही आलं तरी त्यांचं काम जे आहे ते भागलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन या रेती माफियांनी लावलेलं होतं. आणि त्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हीच बाब नेमकी हेरून प्रशासनाला सुट्टीच्या दिवशी कारवाईच्या सूचना दिल्या आणि महसूल प्रशासन या अशा भागांमध्ये गेलं की ज्या ठिकाणी वाहनं घेऊन जाता येत नाहीत मोस्टली आणि अशा ठिकाणी त्यांनी जाऊन त्या पद्धतीनं कारवाई केली. तिथं मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्यासाठीचे तराफे वगैरे अशा गोष्टी आढळल्या आणि प्रशासनाने म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुट्टीचा फायदा घेऊन या रेती माफियांनी रेती उत्खननाला सुरुवात केली होती आणि त्याच वेळेला प्रशासनानं छापा मारून ही मोठी कारवाई केली. धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता एक आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठी बातमी आहे.